हाय स्टुडंट्स, आज आपण आयनिक इक्विलिब्रियाचा नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. त्याचं नाव आहे बफर ॲक्शन. ओके, लास्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं नसेल बफर सोल्युशन म्हणजे काय, तर तुम्ही आधीचा माझा व्हिडिओ बघून घ्या, तरच तुम्हाला हे बफर ॲक्शन म्हणजे काय आहे ते कळणार आहे. तर तुम्हाला माहीत आहे बफर ॲक्शन शोधण्याची वेळ का आली, कारण आपल्याकडे आपण असं म्हटलं होतं की असं सोल्युशन की त्याच्यामध्ये तुम्ही जर समजा ॲसिड टाकलं, तुम्ही त्याच्यामध्ये बेस ॲड केलात आणि तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड केलात, तरीसुद्धा या सोल्युशनला काहीच फरक पडत नाही. मग असं का फरक पडत नाही? तर याचा अभ्यास कशात केलेला आहे, तर बफर ॲक्शनमध्ये केलेला आहे. आता तुमच्या बुकमध्ये खूप मोठी अशी गोष्ट दिलेली आहे, ते तुम्हाला फार क्रिटिकल जाईल समजलं, पण मी तुम्हाला इथे फक्त 2 ते 3 लाईनमध्ये एक्सप्लेन करणार आहे, जे की तुम्हाला अगदी परफेक्ट समजेल. ओके, सो वी विल सी दिस 2 to 3 लाईन्स. इथे एक्झाम्पल घेतलं आहे, एक एक्झाम्पल घेतलं आहे. आपल्याकडे 2 बफर सोल्युशन्स आहेत, एक ॲसिडिक बफर सोल्युशन आणि दुसरा बेसिक बफर सोल्युशन. प्रूफ म्हणून तुम्ही दोन्ही घेऊ शकता, पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ॲसिडिक बफर सोल्युशनचा एक्झाम्पल घेतलेला आहे. सो आपण हेच एक्सप्लेन करूया, जे की एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. ॲसिडिक बफर सोल्युशनचं जर तुम्ही ॲसिड घ्याल तर ते कधीही स्ट्रॉंग घ्यायचं नाही, वीकच ॲसिड घेतात. ओके, का वीक घेतात? स्ट्रॉंग ॲसिड ॲक्च्युली आपापल्या स्वतःमध्येच इतके स्ट्रॉंग असतात ना की ते दुसऱ्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि दुसऱ्याला आपल्या भानगडीत पडू देत नाहीत. सो स्ट्रॉंग ॲसिडचा काही प्रश्नच येत नाही. सगळा अटॅक जो काही सहन करतो तो बिचारा वीक ॲसिड करतो. सो वी विल टेक द वीक ॲसिड. वीक ॲसिड म्हणजे एक फेमस एक्झाम्पल आहे CH3COOH. ओके, CH3COOH हा काय करतो? हा जेव्हा सोल्युशन फॉर्ममध्ये घेतो ना, तेव्हा याचा H काही सोल्युशनच्या मॉलिक्युल्समध्ये H बाहेर पडतो, काही ॲसिटेट फॉर्ममध्येच राहतात, म्हणजे तो इक्विलिब्रियम करतो आपल्याच आयनसोबत. CH3COO मायनस म्हणजेच आयन. कोणता आयन? तर ॲसिटेट आयन. आणि हा कोणता आहे? ॲसिटिक ॲसिड. ओके, म्हणजे कधीतरी तो समजा मी 10 ml ॲसिटिक ॲसिड घेतलं एका कंटेनरमध्ये, तर जेव्हा तुम्ही त्याच्यावरती अभ्यास कराल ना, तेव्हा तुम्हाला असं जाणवेल की 10तले एक 4-5 ml तुमचं आयन तयार झालेलं आहे, ॲसिटेट आयन स्वतःच तयार करतं. ओके, आणि उरलेलं तुमचं ॲसिटिक ॲसिड असतं. म्हणजे हे काय आणि हे काय दोन्ही सारखेच. ओके, फक्त हा आयन फॉर्ममध्ये असतो, हा ॲसिड फॉर्ममध्ये असतो. ओके, समजा सोल्युशनमध्ये हेही तयार झालं तरी ओके, ॲसिडचा काहीच इफेक्ट होणार नाही. हेही तयार झालं, ऑलरेडी आहे सोल्युशनमध्ये, म्हणजे सोल्युशनमध्ये हेही आहे आणि हेही आहे. दुसरं नवीन काय तयार होतं आहे का? तर म्हणायचं हो बाबा, याला फरक पडतो. आता आपण बघूया. फर्स्ट पॉईंट आहे, समजा मी ॲसिटिक ॲसिड घेतलं किंवा आपण घेऊया ॲसिटेट आयन मायनस, आणि मी ॲसिटिक ॲसिड पण घेतला. समजा मी जेव्हा ॲसिड याच्यामध्ये घालेन ना, या सोल्युशन्स हे मिळून एकच सोल्युशन आहे, एकच सोल्युशन आहे. समजा मी याच्यामध्ये ॲसिड घातलं. ओके, हा काय करेल? प्लस आहे ना, मग हा पटकन जाऊन मायनस बरोबर अटॅच होण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे हा आयन शोधेल. हा ॲसिड नाही शोधणार, हा आयन शोधेल. ओके, हा आयन शोधेल आणि प्लस असल्यामुळे मायनसला जाऊन चिकटण्याचा प्रयत्न करेल आणि तयार होईल ॲसिटिक ॲसिड. काही बदल दिसतोय? नाही, हे ऑलरेडी तुमच्या सोल्युशनमध्ये आहे. ओके, म्हणजे ॲसिडचा काहीही परिणाम होत नाही आहे. समजा मी या ॲसिटिक ॲसिडमध्ये OH मायनस म्हणजे बेस घातला, तर काय तयार होईल? हा मायनस आहे, H इथं प्लस आहे, हा मायनस या प्लसवर जाऊन अटॅक करेल आणि H2O तयार होईल, जे बाजूला होईल, आणि तयार काय होईल बघा? CH3COO मायनस, म्हणजे ॲसिटेट आयनच तयार होईल. ओके, ॲसिटेट आयन तयार होईल. काही फरक पडला सोल्युशनला? नाही, कारण हेही इथं आहे सोल्युशनमध्ये आणि ॲसिटेट आयनसुद्धा तुमच्या सोल्युशनमध्ये आहेत. म्हणजे सोल्युशनला ॲसिड टाकलात तरी काही फरक पडत नाही, बेस टाकलात तरी काही फरक पडत नाही, असा नवीन कोणता पदार्थ तयारच होत नाही. म्हणूनच म्हणायचं की बफर सोल्युशन इज द सोल्युशन इन विच when we add the acid, base and water in that solution, there is no change in this pH. ओके, सो हा प्रूफ आहे की नवीन काहीच गोष्ट तयार होत नाही आहे, जे ऑलरेडी इथं दिलेलं आहे तेच इथं तयार होतं आहे. ओके, म्हणजेच सोल्युशनमध्ये CH3COOH इज इक्वल टू CH3CO मायनस असतो.
आता आपण नेक्स्ट बघणार आहोत. मला वाटतं हे सगळ्यांना समजलं असेल, तर सगळ्यांनी याचा व्यवस्थित बफर ॲक्शनचा स्क्रीनशॉट काढून घ्या एवढ्या पार्टचा. काढलात? आता आपण नेक्स्ट बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. याच्यावर नक्की काय प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. ओके, आता बघा, हा तुमचा 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो एक्झामला. पहिली प्रॉपर्टी आहे बफर सोल्युशनची की त्याचा pH जो आहे तो चेंज होत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये काही घाला, ॲसिड घाला, बेस घाला, न्यूट्रल असेल तर काय फरकच पडणार नाही. सो आपण असं पहिली प्रॉपर्टी लिहू शकतो, pH ऑफ बफर सोल्युशन. हा सोल्युशनचा शॉर्ट फॉर्म आहे, मी लिहिला आहे हा. pH ऑफ बफर सोल्युशन does not change on addition of ॲसिड अँड बेस. पहिली प्रॉपर्टी आहे, पहिला याचा गुणधर्म आहे हा, की तुम्ही ॲसिड ॲड करा नाहीतर बेस ॲड करा, त्यांच्या pHमध्ये कोणताच चेंज होत नाही. नेक्स्ट, ऑन ॲडिशन ऑफ वॉटर. तुम्ही आता पाणी त्याच्यामध्ये घाला. ऑन ॲडिशन ऑफ वॉटर ऑर डायल्यूशन. डायल्यूशन म्हणजेच काय मुलांनो, जर कुठच्याही गोष्टीत तुम्ही पाणी ॲड केलं, समजा मी मीठ घेतलं आणि मिठामध्ये पाणी ॲड केलं, तर मीठ काय होईल, त्याच्यामध्ये डायल्यूट होईल, डिझॉल्व होईल. सो डायल्यूशन. समजा तुम्ही अल्कोहोल घेतलं आणि अल्कोहोलमध्ये जर पाणी ॲड केलात, तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, डायल्यूशन. डायल्यूशन म्हणजेच ॲडिशन ऑफ, डायल्यूशन म्हणजेच तुमची ॲडिशन ऑफ वॉटर. ओके, मग तुम्ही पाण्याची ॲडिशन करा किंवा डायल्यूशन करा, डज नॉट चेंज pH. डज नॉट चेंज pH ऑफ बफर सोल्युशन. थर्ड वन, तिसरा पॉईंट आहे त्याचा. इवन इफ केफ्ट फॉर अ लॉंग टाईम. समजा तुम्ही त्याला खूप असं लॉंग टाईम ठेवलं. समजा मी बफर सोल्युशन घेतला आणि त्याच्यामध्ये ॲसिड घातलं आणि 1 दिवसाच्या ऐवजी 5-6 दिवस ठेवले किंवा 5-6 तास ठेवले 1 तासाच्या ऐवजी, तर त्याच्या pHमध्ये तरीही काही फरक पडत नाही. म्हणजे ते ॲक्शनच दाखवत नाही. कसं ॲक्शन दाखवणार, कारण बघा मी ॲसिड घातलं तर ॲसिटिक ॲसिड तयार होतं ना लगेच, म्हणजे जे आहे ऑलरेडी सोल्युशनमध्ये. मी बेस घातला तर ॲसिटेट आयन तयार होतो, नवीन काहीच तयार होत नाही. हे सुद्धा आहे इथं. सो फरकच पडत नाही, तुम्ही 10 तास ठेवा नाहीतर 11 तास ठेवा. सो तिसरा मुद्दा असा येईल की इवन इफ kept for a long time, the pH does not change. ओके, या तुमच्या प्रॉपर्टीज आहेत, 3 प्रॉपर्टीज. याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. काढलात? ओके, आता आपण नेक्स्ट बघणार आहोत पॉईंट, ॲप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन. हा प्रश्न साधारण 1 मार्काला तर येतो बऱ्यापैकी. ॲप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन. तर याचे ॲप्लिकेशन काय आहे ते बघूयात आपण. तर याचं पहिलं ॲप्लिकेशन आहे तुमच्या बॉडीमध्ये, म्हणजे बायोकेमिकल सिस्टीममध्ये याचा वापर केला जातो. बायोकेमिकल सिस्टीम तुमची कशामध्ये असते, तर बॉडीमध्ये असते बफर सोल्युशन. ओके, की तुम्ही डायजेशन प्रोसेस किंवा तुमचं इंटेस्टाईनमध्ये, लिव्हरमध्ये ज्या ॲसिड मिक्स करण्याची प्रोसेस असेल, त्या बायोकेमिकल प्रोसेसमध्ये बॉडीमध्ये तुमचं बफर सोल्युशन बऱ्यापैकी असतं. सेकंड वन आहे ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर म्हणजे सॉईलशी रिलेटेड. समजा आपण आता तुमचं जमीन असेल, त्या जमिनीमध्ये तुम्ही खत वापरताय, मग ते खत काही वेळा ॲसिडिक असतं, बेसिक असतं. ओके, आणि ते जेव्हा तुम्ही जमिनीत खत मारता त्यावेळी त्या जमीन ती अशी कोडगी होते. म्हणजे थोडक्यात एखाद्या मुलाला मी जर लहानपणापासून खूप मारलं ना, तर नंतर त्या माराला तो घाबरतच नाही, अशी अवस्था म्हणजेच बफर अवस्था.
ओके. म्हणजे जमिनीमध्ये जेव्हा तुम्ही फर्टिलायझरचा सारखा मारा करता ना, तेव्हा ती जमीन इतकी कोरडी होते की नंतर तुम्ही किती फर्टिलायझर ओतलात ना तरी ते काही आउटपुट देत नाही. ओके. म्हणजेच ती काय होते, नो चेंज, त्याच्या pH मध्ये काहीच चेंज होत नाही. म्हणजे तिथे काय तयार होतं तर बफर सोल्युशन, बफर तयार होतो. थर्ड वन आहे तुमचा इंडस्ट्री. इंडस्ट्री म्हणजे तुमची कोणती इंडस्ट्री तर पेपर इंडस्ट्री, डाय इंडस्ट्री स्पेशली, या 2 इंडस्ट्रीजमध्ये बफर सोल्युशन वापरलं जातं. फोर्थ वन आहे तुमची मेडिकल इंडस्ट्री किंवा मेडिकल एरिया. स्पेशली पेनिसिलियमसारखं जर औषध असेल, ओके, पेनिसिलिन किंवा पेनिसिलियम किंवा अँथ्रासिन यांसारखी औषधं तयार करण्यासाठी पेनिसिलिन पण म्हणू शकतो. ओके. यांसारखी औषधं तयार करण्यासाठी तुम्हाला बफर सोल्युशनचा वापर करायला लागतो. त्यानंतर 5वं आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. केमिस्ट्रीचे टोटल 4 ब्रांचेस असतात. एक म्हणजे फिजिकल केमिस्ट्री, दुसरं आहे तुमचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि तिसरं आहे तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि चौथी ब्रांच आहे तुमची ॲनालिटिकल केमिस्ट्री, जी की रिसेंट आहे. याच्यामध्ये मोठमोठ्या इन्स्ट्रुमेंटचा, मोठमोठ्या प्रोसेसचा अभ्यास केला जातो, आणि त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय वापरलं जातं तर बफर सोल्युशन वापरलं जातं. सो हे 5 पॉईंट्स आहेत. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. याचा पण 1-2 मार्काला प्रश्न विचारला जातो. ओके, काढलात? व्हेरी गुड. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत बफर सोल्युशनचे न्यूमेरिकल्स. पण न्यूमेरिकल्सला जाण्याच्या अगोदर एक अतिशय महत्त्वाचं बेस मी तुमचा इथे तयार करणार आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण ते बेसिक्स बघणार आहोत की न्यूमेरिकल्स कसे सोडवायचे. जर तुम्हाला या बेसिक गोष्टी माहिती असतील ना तर तुम्हाला न्यूमेरिकल सोडवणं अतिशय सोपं जातं. ओके. सो आपण इथे बघणार आहोत बेसिक्स टू सॉल्व बफर सोल्युशन न्यूमेरिकल्स. बफर सोल्युशन न्यूमेरिकल्स और न्यूमेरिकल्स ऑफ बफर सोल्युशन. याच्यावरती तुम्हाला IITला पण प्रश्न विचारले जातात. IIT JEE प्रिलिम्स मेन्सला, त्यानंतर नीटवर सुद्धा याच्यावरती क्वेश्चन्स असतात. बोर्डाला तर असताच, आणि CETवर सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर आज आपण पाहणार आहोत आयनिक इक्विलिब्रियाचा नेक्स्ट पार्ट, म्हणजेच बफर सोल्युशनचे न्यूमेरिकल्स, पण त्याचे काही बेसिस. आत्तापर्यंत आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट बघितला आहे, बफर सोल्युशन बघितलं आहे, टाईप्स ऑफ बफर सोल्युशन बघितलं आहे, pH + POH = 14 हे डेरिवेशन बघितलेलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत त्याच्यावरचे काही फॉर्म्युलाज, ते आपण आज इथे लिहून काढणार आहोत, आणि ते तुमच्या बेसिक्समध्ये येतात. कारण कुठचंही न्यूमेरिकल सोडवताना तुम्हाला फॉर्म्युलाज जर माहीत असेल आणि गिव्हनमध्ये नुसता फॉर्म्युला लिहिलात आणि व्हॅल्यूज पुट केलात तरी तुम्हाला 1-1.5 मार्क सहज मिळून जातात. म्हणजे समजा एखाद्याला पूर्ण आन्सर नाही काढता आलं किंवा लॉगचा वापर नाही करता आला, पण त्याला फॉर्म्युला माहीत आहे की ह्या न्यूमेरिकलला हाच फॉर्म्युला अप्लाय होतो, तरी त्याला 1 मार्क मिळून जातो तिथे. ओके. सो न्यूमेरिकल्स पाहण्याच्या अगोदर आपण काही फॉर्म्युलाज इम्पॉर्टंट आहेत ते बघूया. फर्स्ट फॉर्म्युला आहे तुमचा pH = pKa + log of 10 concentration of salt upon concentration of acid. सेकंड फॉर्म्युला बघितला होता आपण POH. याचे सगळे डेरिव्हेटिव्ह मी लास्ट व्हिडिओमध्ये केलेले आहेत. खूप महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही जाऊन बघून घ्या एकदा, नाहीतर प्रश्न पडेल की हे आलं कुठून सगळं. हे सगळे डेरिव्हेटिव्ह झालेले आहेत. pKb + log of 10 concentration of salt upon concentration of base. थर्ड आहे तुमचा pKa = -log 10 Ka. फोर्थ वन आहे तुमचा pKb = -log of 10 Kb. फिफ्थ वन आहे pH + POH = 14. सिक्स्थ वन आहे pH = -log of 10 concentration of H+ ion. आणि सेवन्थ लास्ट आहे तुमचा POH = -log of 10 in a concentration of OH- ion. ओके. हे 7 फॉर्म्युले आहेत, त्याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्या वहीत लिहून घ्या.
काढलात. आता आपण नेक्स्ट जाणार आहोत लॉग टेबल. तुम्ही कोणतंही एक्झाम्पल सोडवताना त्याच्यासाठी तुम्हाला लॉग टेबल अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, जर तुम्ही लॉग 1 to लॉग 10च्या व्हॅल्यूज पाठ केलात तर आय एम शुअर की यू विल नॉट टेक अ लॉग टेबल. तर पाहूया आपण लॉग 1 to लॉग 10 पटापट न्यूमेरिकल सुटतील तुमचे. ओके, बघा लॉग 1 आहे, मी व्हॅल्यूज देते इथे, या तुम्ही पाठच करून टाका. या जर तुम्ही पाठ केलात ना, मी तुम्हाला अश्युअर करते की तुम्ही लॉग टेबल नसला ना तरीसुद्धा तुम्ही व्यवस्थित काढू शकता. लॉग 1ची व्हॅल्यू आहे 0, लॉग 2ची व्हॅल्यू आहे 0.3010 आणि काही नाही, अगदी सोपं आहे पाठ करणं. लॉग 3ची व्हॅल्यू आहे 0.477, लॉग 4ची व्हॅल्यू आहे 0.60, लॉग 5ची व्हॅल्यू आहे 0.70, लॉग ऑफ 6ची व्हॅल्यू आहे 0.77, त्यानंतर लॉग ऑफ 7ची व्हॅल्यू आहे 0.85, लॉग 8ची व्हॅल्यू आहे 0.90, लॉग 9ची व्हॅल्यू आहे 0.95, लॉग 10 यू नो व्हेरी वेल दॅट इज अ 1. ओके, आता बघा एका 10मध्ये 1 नंतर एकच शून्य आहे म्हणून व्हॅल्यू किती आहे 1. जितके 0 तितके व्हॅल्यू. मग आता बघा लॉग 100 किती येईल, 2 0 आहेत म्हणून 2. लॉग 1000 किती येईल, 3 0 आहेत म्हणजे 3. ओके, हे सोपं आहे. जितके 0 तेवढे डिजिट्स. आपण इथे 1.0, 2.0, 3.0 अशा स्वरूपात लिहूया. अजून एक कन्सेप्ट आहे, हे तुम्ही पाठ करून घ्यायचं, व्यवस्थित लिहून घ्या आधी पहिलं. लॉग 100पर्यंत स्क्रीनशॉट काढून घ्या. काढलात. अजून एक कन्सेप्ट आहे, तो आपण बघूया. आणि ते एवढं जर तुम्हाला माहीत असलं ना पास, तुम्हाला कुठच्याही प्रकारचं या बफर सोल्युशनचं एक्झाम्पल सोडवता येईल. ओके, pH इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ 10, समजा अशी व्हॅल्यू असेल तर x इंटू 10⁻⁻y, हे जर तुम्हाला काढायचं असेल तर आता आपल्याला जर हे कळलं नाही ना तर काहीच नाही. सो हा नेट कन्सेप्ट बघा, कारण हा एक्झामला येतो आणि आपल्याला कन्फ्युजन होतं की आता ह्याचा लॉग काढायचा कसा. तर बघा मायनस मायनस पहिला याचा मल्टिप्लिकेशन आधी याच्याशी होणार आणि याचं मल्टिप्लिकेशन याच्याशी होणार. ओके, मग आता बघा याचं मल्टिप्लिकेशन लॉग ऑफ 10 किती आहे तर 1 आहे म्हणजे 1. मग कसं येणार बघा, लॉग ऑफ 10 इथं 1 आलं, 1 म्हणजे काहीच नाही. मग मायनस वाय राहिला. आता मायनस मायनस इथं कॅन्सल होणार, वाय मात्र इथं येणार, सो वाय. ओके, त्यानंतर हा मायनस चिन्ह इथं आणि याच्याबरोबर एकदा मल्टिप्लिकेशन करायचं. मग काय येणार, लॉग ऑफ 10 इंटू एक्स. ओके, अशी व्हॅल्यू काढायची. आता एक्स काय असेल त्याचा लॉग आपण इथे बघायचा, हे बघा इथं बघायचा. आणि वायची काय किंमत असेल, समजा 10⁻1 असेल, -1 असेल, 10⁻2 असेल, 10⁻3 असेल तर इथं 3 येणार, इथे 2 असेल तर 2 येणार, मायनस लॉग 10. आणि एक्सची काय व्हॅल्यू असेल तर इथं टाकायची. याच्यामध्ये सगळे हे लॉग बघायचे, यांच्या व्हॅल्यूज कम्पेअर करायच्या आणि त्याच्यावरती आपण काय करायचं तर ॲन्सर काढायचं आहे. ओके, ही एक ट्रिक झाली. आता अजून एक नेक्स्ट ट्रिक आहे, ती बघून घ्या. एवढ्या ट्रिक्स याचा पण एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा वहीत हे व्यवस्थित तुम्ही फिट करा. हे तुम्हाला ना काय काय वेळा CETला उपयोगी पडतं, नीटला पण पटकन क्विक जर करायचं असेल तर उपयोगी पडतं. अजून कशी ट्रिक आहे बघा. आता तुमचं जे न्यूमेरिकल दिलेलं असेल ना त्याच्यावरती ॲसिड, बेस आणि सॉल्ट असं कुठेही मेन्शन केलेलं नसतं. मीन्स ॲसिड, बेस, सॉल्ट इट इज नॉट गिवन इन अ न्यूमेरिकल. सो हाऊ कॅन आय आयडेंटिफाय. बघा जर ॲसिड असेल ना तर त्याच्यामध्ये H+ नक्की येतं. H दिसला किंवा H+ म्हणू नका, H म्हणा. H दिसला की समजायचा तो कंपाऊंड काय आहे, ॲसिड आहे. बेस म्हणजे OH दिसला की म्हणायचं तो कंपाऊंड कसा आहे, बेस. देऊ देत नाही तर नको देऊ देत. आणि सॉल्ट जर असेल ना तर त्याच्यामध्ये H पण नसतो, OH पण नसतं. जर तुम्हाला H पण दिसला नाही आणि OH पण दिसला नाही तर ते काय असतो, तर थर्ड प्रोसेस काय असते तर सॉल्ट असते. ओके, सॉल्ट म्हणजे नो H अँड नो OH, सीन.
इन कंपाऊंड. लक्षात ठेवायचं. H असला की जो डोळे झाकून तो ॲसिड असतो. OH असला की तो डोळे झाकून बेस असतो. मला कंपाऊंडमध्ये H पण दिसला नाही, OH पण दिसला नाही, तर तो कोण आहे? सॉल्ट आहे. समजा मी म्हटलं NaOH, मी सांगितलं नाही की हा ॲसिड आहे की बेस आहे, पण OH दिसतोय ना, म्हणजे तो कोण आहे? नो डाऊट बेस आहे. मी इथं लिहिलं MgCl2, ओळखा काय आहे ते. आता इथं H आहे का? नाही आहे. OH आहे का? तर तोही नाही आहे. म्हणजे नक्कीच हा कोण आहे? तर सॉल्ट आहे. ओके, ही तुमची तिसरी ट्रिक झाली. तर ह्या एवढ्या ट्रिक्स वापरून आता आपण पुढचे एक्झाम्पल्स नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. ओके, सो काढून घ्यायचा स्क्रीनशॉट. जर तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कमेंट्स असतील, चांगला वाटत असेल, तर तुम्ही तुमचे लाईक्स मला द्या, कमेंट्स द्या, जेणेकरून मला इन्स्पिरेशन मिळेल आणि काही इम्प्रूव्हमेंट्स हवे असतील तर त्या पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर आजपुरतं आपण इथे थांबूया. ओके, धन्यवाद.